नमस्कार, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये। तर आज आपण ब्लाऊजची शिलाई करणार आहोत। तर कटिंगचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तर नक्की बघा। तर आता अगोदर मी सगळ्यात पहिल्यांदा मी बाही तयार करून घेते। मला सर्वात सोपी वाटते म्हणून मी अगोदर सोपे पार्ट तयार करून घेत असते। तर इथं मी 2 इंचाची पट्टी, म्हणजे ब्लाऊज मोठा असल्यामुळे आपल्याला जॉईंट द्यावं लागतं, तर 2 इंचाचं मी जॉईंट देते मागच्या बाजूला आणि त्याला डबल शिलाई मारून घेते। आणि डबल शिलाई मारल्यानंतर आपण दंडगेर खाली असतो त्या बाजूला यायचं आणि अर्धा इंच आपण शिंगल पट्टी दुमडायची, अर्धा इंच किंवा अर्धा इंचाला कमी। त्यानंतर आता ही दुमडपट्टी आहे दंडगेराची, तर 1 इंचाची मी दुमडपट्टी ठेवलेली आहे आणि त्याला मी कच्ची शिलाई मारून घेते। कच्ची मारायची कारण आपल्याला इथं तिरुपाई करायची, हात शिलाई करायची, म्हणून कच्ची मारून घ्यायची। आता हे 2 बाह्या संगत शिवलेल्या आहेत मी आपल्याला लवकर काम उरकण्यासाठी। तर आता इथं सरळ कुठलंही झंझट घ्यायचं नाही, सरळ 2 बाह्या एकमेकावर मांडायच्या आणि मापाचं ब्लाऊज घ्यायचं आणि सरळ चॉकनी टिक करून घ्यायची, जेवढं आपल्याला पाहिजे माप त्यांचं आहे ते। त्यामुळं काय होतं, ॲक्युरेट माप बसतं, बिलकुल इकडं तिकडं होत नाही, त्यांना जसं पाहिजे तसं। तर आता इथं मी चॉकनी खून करून घेतली आणि एक्स्ट्राचं कापड, शिलाई मार्जिन सोडून मी एक्स्ट्राचं कापड कटिंग करून घेते। आणि हे जी मी डॉट मारते ना, तर हे एक डॉट आहे खालचा जो आहे तो फिटिंगचा आहे आणि वरचा आहे तो शोल्डरचा आहे। तर आता ही डॉट मारून घेतली। आता ही पुढचा भाग आपण मच्छकट कट करून घेणार आहे। तुम्हाला मी म्हटलं होतं ना, शिवायच्या टायमाला मी मच्छकट करून घेते। तर पुढचा आहे तो मच्छकट आहे आणि पाठीमागचा नर हा कट आहे। तर आता आपण मागच्या बाजूला यायचं। तर आता शिलाई मार्जिन सोडायचा 1-1.25 इंच, जेवढा आपण कटिंग करताना घेतलेला आहे तेवढा, आणि दोन्हीचा शोल्डरचा मध्य काढायचा आणि 5-5.5 इंच वर घ्यायचा। आता मी तुम्हाला समजण्यासाठी मी टेप लावून दाखवते, नाहीतर मी अंदाजेच मारते कारण मला सवय आहे। तर तुम्ही मापून मारू शकता। तर आता वरून खाली या किंवा खालून वरी जावा, तर मला सवय असल्यामुळे मी वरून खाली येते आणि तुम्हाला दुसरा पण दाखवते। अर्धा इंच खालून घ्यायचा आणि वर क्रॉस घेत जायचं। दोन्ही डॉट मी मारून घेतलेले आहेत। त्यानंतर आता आपण खालची पट्टी, कमरेच्या साईडची पट्टी, इथं कापड कमी असल्यामुळे मी दुसरं जी कापड असतं त्याची मी खालची पट्टी लावते, कारण ब्लाऊज मोठा असल्यामुळं कापडाला थोडं ॲडजस्ट करावं लागतं। तर ह्याच्यातून कापड शिल्लक राहिलं नाही म्हणून मी दुसरं कापड घेते मागच्या पट्टीला आणि ब्रेस पट्टीला। तर आता जोडून घ्यायची, मधून खचीतून एक टीप घ्यायची ताकी सफाई चांगली येते म्हणून। आता खचीतून टीप मारून घेतली। आता आपण खालच्या पट्टीला पण जसं बाहीचं केलं तसं अर्धा इंच आतमध्ये दुमडून घ्यायचं। आता दुमडून झालेली आहे माझी। आता आपण काय करायचं, ह्याला पण कच्ची शिलाई घ्यायची कारण पाठीमागं पण हात शिलाई आपण करणार आहोत। तर ह्याला पण मी मारून घेते आणि मग आपण हात शिलाई झाल्यानंतर ही आपण कच्ची टीप आहे ती उसवून काढायची। तर इथं बघू शकता माझी ही मागचा भाग पण तयार झालेला आहे। आता सेम बघायचं, आता व्यवस्थित ठेवायचं आणि आपलं माप 11.5 आहे का बघायचं, कारण कधी कमी जास्त होतं। तर बरोबर आहे, शिलाई मार्जिन पलीकडे सोडायचं आणि आपण इथे एक डॉट मारून घ्यायचा आणि आता आपण पुढचा भाग घेणार आहोत शिवून। तर आता इथं कटोरी आहे ना, गळ्याची बाजू वरती घ्यायची आणि व्यवस्थित जोडून घ्यायचं एकदम, कारण आता ही पुढचा भाग कटोरी बसणं महत्त्वाचं असतं। तर आता इथं तुम्ही हळूहळू शिवू शकता। मला सवय असल्यामुळे मी थोडंसं फास्ट शिवते आणि व्हिडिओ पण मोठा होतो, त्यामुळे मला फास्ट काम करावं लागतं। तर आता इथं पुढचा भाग कटोरी जोडून घेतलेला आहे। आता आपण कटोरीचा टक्स घेणार आहोत। तर वरती घ्यायचा 3.5 इंच आणि असा चौडाई घ्यायची 1.5 इंच आणि लाईन ड्रॉ करून घ्यायची। तर आता इथं तुम्हाला समजण्यासाठी मी लाईन ड्रॉ करून घेते, नाहीतर मी अंदाजे मारते कारण मला माहिती आहे ना अंदाजे। तर आता इथं मी डबल टिप टाकून घेते डाचला पण आणि कटोरीला पण। तर आता इथं मस्त असा बघा छान आलेला आहे कटोरी। आता ह्यानंतर मग आता आपण ब्रेस पट्टी लावणार आहोत।
तर ब्रेस पट्टी पण आता ही क्रॉस जी पट्टीचं कापड असतं ते वरती करायचं आणि जे सरळ भाग असतो तो खाली करायचा. मी दाखवायचं विसरले, डायरेक्ट शिवून घेतलं. तर आता ब्रेस पट्टी मी जोडून घेते आणि आतली पण आता बघा ती सरळ बाजू आतली जी आहे ना ती आतली सरळ सरळ लावायची आणि क्रॉसला क्रॉस लावायची. तर आता दोन्ही ब्रेस पट्ट्या मी जोडून घेते, क्रॉस पट्ट्या. तर आता इथं कापड इथं पण कमी होतं म्हणून मी परत ह्याला आतून दुसऱ्या कलरचं वापरते. आता इथं बघा तुम्ही क्रॉसला क्रॉस आणि सरळला सरळ. तर आता इथं गुमशिलाई घ्यायची आपल्याला, म्हणून आतून फोल्ड करून घ्यायचं आणि गुमशिलाई ऑटोमॅटिक येते. तर शिलाई मारून घेते मी. आता बघू शकता तुम्ही, एका साईडनी खोलून घ्यायचं म्हणजे ही शिलाई दिसत नाही. तर आता झालेला आहे, मस्त असा आलेला आहे. त्यानंतर आपण आता इकडचा पण भाग मी तयार करून घेतलेला आहे, तुम्हाला दाखवला नाही, व्हिडिओ मोठा होता म्हणून. आता हुकपट्टी लावायची आपल्याला. तर हुकपट्टी अगोदर एका साईडनी शिलाई करून घ्यायची आणि जोडून घ्यायची आणि थोडंसं इथं प्लेट मारायची, कारण कटोरीचा कपडा क्रॉस असल्यामुळे थोडी छोटीशी प्लेट मारून घ्यावी लागते, म्हणजे प्लेट व्यवस्थित बसते, नाहीतर आपल्याला व्यवस्थित पट्टी बसत नाही. तर आता इथं फोल्ड करून घ्यायची आणि ही पण कच्ची शिलाई घ्यायची. इथं पण आपण हात शिलाई करणार आहोत. आता ही पट्टी पण झालेली आहे. तर आता आपलं गळ्याचं परफेक्ट टेपनी मापून घ्यायचं आणि कमी जास्त होतं शिवताना क्रॉस कापड असल्यामुळे. आणि नंतर आपण थोडंसं ॲडजस्ट करून कटिंग करून घ्यायचं, कारण कटिंग करताना आपल्याला एवढं परफेक्ट होतच नाही, थोडं कमी जास्त होतं, शिवताना आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं. आता मी आईपट्टी पण लावून घेते. तर आईपट्टी उलटा भाग ठेवायचा आणि आईपट्टी त्याच्यावर जोडून घ्यायची, म्हणजे हुक लावायला येतं. आपण मशीनवरच करणार आहोत हुक आईपट्टी पण. तुम्ही पाहिजे तर हाताने पण करू शकता. इथं बघू शकता अशा प्रकारे करायची, मी जवळून दाखवते. कारण हाताने करत बसलं तर खूप टाईम जातो, म्हणून मी मशीनवरच करते आणि हे टिकतं पण. तर आता माझे झालेले आहेत बघा, मी तुम्हाला दाखवते. 5 हुकासाठी मी हुक लावण्यासाठी आईपट्टी लावून घेतलेली आहे आणि दोन्ही पट्ट्या आता दोन्ही भाग बरोबर करून घ्यायचे. थोडे कमी जास्त होते ते कटिंग करून घ्यायचे. आता आपल्याला लावायचे आहे पायपिंग. तर पायपिंगसाठी 1 इंच 1.5 इंच कापड घ्यायचं. क्रॉस कापायची, कधी सरळ कापायची नाही पायपिंगला. सरळ जर कापली तर पायपिंग बिघडते. तर दोन्ही पट्ट्या एकमेकांना जोडून घ्यायच्या आणि वडून बघायच्या की लांबतेत का नाही. तर पूर्ण मी पट्टी जोडून घेते. तर बघू शकता तुम्ही, आता माझी पूर्ण पट्टी झालेली आहे. आता आपण ब्लाऊजला लावून घेणार आहोत. अगोदर शोल्डर जोडून घ्यायचा, मागचा पुढचा भाग, आणि मगच पट्टी लावायची गळ्याची पायपिंगची. डबल शिलाई घ्यायची दोन्हीला पण. आणि आता पायपिंग पट्टी लावायची, डबल शिलाई मारून घेते मी. पुढचा भाग घ्यायचा आणि सरळ भाग ठेवायचा, उलटा ठेवायचा नाही. पुढचा भाग सरळ ठेवल्यानंतर अर्धा इंच पट्टी दुमडायची आणि जॉईंट करून घ्यायची. आणि पायपिंगचं पट्टीचं कापड थोडंसं वडायचं आणि खालचं जे ब्लाऊजचं कापड आहे ना ते नॉर्मल ठेवायचं, त्याला हात लावायचा नाही. पण ह्या पट्टी आहे ना पायपिंग, त्याला थोडंसं वडायचं, म्हणजे एकदम मस्त बसते. आता परत ह्याला ना डबल फोल्ड करून घ्यायची शिलाई मारून. सिंगल मारायची नाही, सिंगल जर मारली तर मग पायपिंग पलटते. डबल मारायची, लक्षात ठेवायचं. तर डबल मारून घेते मी. थोडंसं हळूहळू करायचं, कारण नवीन शिकणाऱ्याला थोडासा प्रॉब्लेम येतो, पटकीने कुठलंही काम येत नाही. तर आता मी डबल फोल्ड करून घेते. तर डबल फोल्ड करून झालेलं आहे. आता मी पायपिंग तुम्हाला पाहिजे तेवढी
आता इथं बघू शकता मागून पुढून एकदम मस्त आलेला आहे. आता पायपिंग दुमडून घ्यायची, थोडीशी घ्यायची. आता पायपिंग एकदम छान बघू शकता, जवळनं दाखवते, एकदम मस्त आलेली आहे आणि एकदम पलटत पण नाही. तर पायपिंग आपल्या पसंतीने छोटी मोठी घेऊ शकतो. कारण तुम्हाला जर समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करून विचारा कुठं काही समजलं नाही ते. तर आता मस्त अशी पायपिंग माझी पूर्ण झालेली आहे. तर एकदम छान गोल बसते ही पायपिंग. तर आता आपण बाहीकडे यायचं. पायपिंग झाल्यानंतर आता बाही लावायची आपल्याला. तर आता इथं सगळं दोन्ही मागचा आणि पुढचा भाग बरोबर आहे का अगोदर बघायचं, तर तेव्हाच बाही लावायची. आणि जरी कमी जास्त थोडंफार झालं तर आपण ते कटिंग करून बरोबर करून घ्यायचं. तर माझे व्यवस्थित आहेत, पण नवीन शिकणाऱ्याचे होतं छोटं मोठं, लहान मोठं होतं. तर आता ही नरकट पाठीमागं ठेवायचा आणि मच्छकट पुढे ठेवायचा. अगोदर लावून बघायची बसते का नाही. बाहीचा भाग हमेशा थोडा एक्स्ट्रा ठेवायचा, म्हणजे व्यवस्थित बाही लावता येते. आणि मग ते आपण डॉट मारलेलं आहे ते नेमकं शोल्डरवरती आले पाहिजे बाह्याचे. तर माझे बरोबर बसतात, पण नवीन जे शिकतात त्यांच्या होतं कमी जास्त. तर दोन्ही बाह्या जोडून घ्यायच्या. तर ही बाही झालेली आहे माझी जोडून, आणि डबल टिप घ्यायची त्याला पण दोन्हीकडे पण. तर दोन्ही पण झालेल्या आहेत माझ्या. आता आपण फिटिंगकडे यायचं. तर फिटिंग आहे ना, अगोदर सरळ सव्वाचं ब्लाऊज करून शिवून घ्यायचं अगोदर, म्हणजे आतून शिलाई जाती ही आणि दिसायला पण छान दिसतं आणि दोरे पण उचकटत नाहीत. तर सरळ सरळ ब्लाऊजला एक एक टिप टाकून घ्यायची अगोदर आणि नंतर फिटिंग करून घ्यायची. तर आता इथं मी सगळं दोन्हीकडच्या पण बाजू मी शिवून घेतलेल्या आहेत सव्वाशा. आता आपण ब्लाऊज आतली बाजू घ्यायची ब्लाऊजची आणि सरळ अर्धा अर्धा इंचावरती अगोदर टिपा टाकून घ्यायच्या दोन्ही बाजूला. आणि मग फायनल नंतर मग पुढे सांगते मी फिटिंग कशी करायची. तर आता मी टिपा टाकून घेतले दोन्ही साईडला. आता फायनल आपण जे ब्लाऊजचं माप आहे ते घ्या किंवा टेपनी घ्या. त्यांचं 7 आहे, तर 7वर आपण एक शिलाई मारून घ्यायची बाह्याच्या बाजूला. आता यायचं पुढं छातीच्या बाजूला. तर छातीचं आहे 11.5. तर 11.5ने आपण एक चॉकनी खूण करायची किंवा डायरेक्ट पण तुम्ही शिवू शकता. आता कंबर आहे 40. तर 40चा आपण 10वा भाग घ्यायचा आणि तिथं पण एक खूण करायची आणि शिलाई मारून घ्यायची. ही फिटिंगची शिलाई सेम जसं इकडं केलं तसं सेम पलीकडं पण करायचं. आता ही तुम्हाला चॉक 17 वेळा घेण्यापेक्षा आपण बाहीला बाही लावून ठेवायची आणि शिलाई मारून घ्यायची. तर आतल्या बाजूला दोन्हीकडे 3-3, 4-4 शिलाई मारून घ्यायच्या. कारण कधी ब्लाऊज उसवावा लागतो, कधी माप कमी जास्त होतं, म्हणून आपण 3 किंवा 4 शिलाई मारून घ्यायच्या. तर माझा आता ब्लाऊज सगळा झालेला आहे. तर नंतर आपण मग याला तिरुपाई हातशिलाई हुक करणार आहोत. तर मी तोपर्यंत तुम्हाला अगोदरच दाखवते ब्लाऊज कसा झालेला आहे. तर मी आत 3-3 नाही 4-4 टिपा टाकून घेत असते. तर आता माझ्या दोन्हीकडनं पण टिपा टाकून झालेले आहेत. तर आता इथं बघू शकता तुम्ही किती मस्त आलेला आहे, एकदम छान आलेला आहे ब्लाऊज. छान. तर ब्लाऊज मोठा असल्यामुळे थोडासा टाईम लागला, पण मस्त आलेला आहे. कापड पण छान आहे. तर हा पुढचा भाग आहे. आता पाठीमागचा भाग पण बघा किती छान आलेला आहे. तर ब्लाऊज कसा वाटला नक्की सांगा. भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.